ही रेखा किती सुख, किती सुख. आवाज आल्याबरोबर गवळणी वेड्या झाल्या वेड्या. कृष्ण परमात्माचा आवाज कानावर येणे आणि गवळण वेडी होणे संगत झाले. एवढं सुख, किती सुख म्हणते. येड होण्या इतकं सुख. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. एवढं सुख. पाण्याला जाणारी गोपिका 3 वाजता तिच्या कानावर रडण्याचा आवाज आला. रडण्याचा. कोणाचा? एका बाळाचा. रडण्याचा आवाज आल्याबरोबर भांड जागीत ठुलं आणि दांगडू करत निघाली. ती गवळण दुसऱ्या गवळणीनं गडबडीनं सांगू लागली. काय सांगू लागली ती? गवळण म्हणती गवळण म्हणते गवळणीला हो पुत्र झाला ऐश्वर्याला. गवळण म्हणते गवळणीला हो पुत्र झाला ऐश्वर्याला. येडेपणाचं नाटक का शहाणपणाचं नाटक? येडेपणाचं नाटक का शहाणपणाचं? जर वेडेपणाचं नाटक जर म्हणसान तर खरा जो शाश्वत सुख ज्याला म्हणतात, आनंद ज्याला म्हणतात, तो प्राप्त झालेला होता. बरोबर आहे. हा. आणि शहाणपणाचं जर म्हणसान तर पदर डोक्यावर राहिलेला नव्हता. डोहीचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. आता म्हणता काय डोहीतून? वेडपणा म्हणता का चांगलंपणा म्हणता? म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणता का सर्व खलवित्व ब्रह्म म्हणता? अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल गंगा पापम शशितापम दैन्य कल्प तरुततः पापम तापम च दैन्यश्य हरे साधू समागमम. इथे साधूचीही सुद्धा संगत नव्हती. निष्ठा कानावर आवाज आलेला होता. आवाजाना एवढं वेड करून टाकलं तर ती गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणत होती. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटतासे सुंटवडे. एक एकीच्या पुढे आणि दुसरीच्या पुढे एवढ्या धावून गेले, एवढ्या धावून गेल्या, तिथपर्यंत धावून गेल्या. भगवंताला बघितल्याबरोबर ताट हातातल्या हातात राहिला. आता पुढं काय म्हणावं हेही सुद्धा सुधारलं नाही. आता रूपाला पाहून सुधारलं नाही का त्यांच्या अंतकरणातली ज्योत पाहून सुधारलं नाही का बाळाला नुसतं रडण्याचा आवाज पाहून सुधारलं नाही. आवाजानं वेडी झाली सज्जनांनो. आणि डोळ्यानं सुख भोगलं. काय सुंदर आहे. डोळ्यानं सुख भोगलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाची मुख. सारखी बघू लागली. सारखी कन्हैयाकडे गोपिका सारखी बघू लागली. असं वाटलं याला उचलून माझ्या हृदयाला लावू का माझ्या हृदयामध्ये साठू. संत महात्म्यांचं प्रमाणे साठविला हरे जेने हृदये मंदिरे, जेने हृदये मंदिरे, जेने हृदये मंदिरे साठविला. संत महात्मे तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवलं हे खरं आहे. पण तो साठवल्याच्या नंतर काय झालं? सप्ताची फलश्रुती काय? नामचिंतन करण्याची फलश्रुती काय?
भक्ती करण्याची फलश्रुती काय, कीर्तन करण्याची फलश्रुती काय. आणि आमचे दादा स्वयंपाक बनवतात, ते स्वयंपाक बनवण्याची फलश्रुती काय. आलेल्या भाविकाला इथे येऊन जेवून तृप्त होणे आणि ज्यांना स्वयंपाक केला त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला नसता, वा 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 वा, सुंदर प्रकारची भाजी बनवली बरं, एवढा शब्द जर त्यांच्या मुखातून जर निघला तर भाजी बनवण्याची फलश्रुती, त्याचं नाव आहे आनंद विठ्ठल विठ्ठल. भक्तीची फलश्रुती काय, आपण हरिपाठ करतो, नामचिंतन करतो दादा, दररोज रामायण वाचतो, रामायणाची फलश्रुती काय, त्यांची सरली एरधार, ज्यांची सप्ताची फलश्रुती, ज्यांची सरली वेरधार, झाला सपल या पार, वेरधार संपली बाबा. मग पुढं हरी आला हाता, हरी आला हाता, मग कैसी भय चिंता. राधिकाला प्रत्येक माणूस म्हणत होता, राधे तू कृष्णाची संग सोडून दे. प्रत्येक मनुष्य बोलत होता, राधे तू कृष्णाची संग सोडून दे. हा आपल्या जातीचा नाही, कोणी म्हणते यशोदेचा आणि कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे यशोदेचा आणि कोणी म्हणे देवकीचा. तू याची संग सोडून दे, याच्या संगतीला तू राहूच नको. राधीचे स्पष्ट शब्द आहे, राधीचे. तो कोणाचा याच्याहून मला गरज नाही, पण घररिगी झाली पट्टराणी बळी, वरिले सावळे परब्रह्म. तुम्हाला समजत मी बोलतोय टाळकरी मंडळी? नसलं समजत तर पुन्हा बदलतो. मला संस्कृत कीर्तन सांगता येते, त्याच्यानंतर मराठीत बी येडम तेडम बोलतो, त्याच्यानंतर वेदांत ज्याला म्हणतात ते वेदांतातलंही सुद्धा मला सांगता येते, त्याच्यानंतर गीतेतलं म्हणलं तरी सांगता येतं. आता गीतेतला श्लोक तुमच्या समोर प्रतिपादन करतो, त्याच्यातला एक, ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षणे पुणे मृत्युलोकम विशांती वेवम त्रय धर्म मनु प्रपन्ना गतः गतम काम कामाल बंदे. का कृष्णाचं भजन करायचं? ह्या नरद्यात ते होणं, पुण्यात दुसऱ्या नरद्यात होणार नाही. पुण्य संपलं की पुन्हा खाली येशील. मग तया पुण्याची पावटी सरे, सवे शिविंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागते माघारी मृत्यूलोका. पण इतका अवघडात आपल्याला जायचं नाही. आपल्याला सोपं सोपं जे जे कळन ते आपल्याला सांगायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्टते. जे ज्यांचा अर्थ सोप्यात आपल्याला सांगता येईल फक्त तेवढं सांगायचं. राधेला सांगितलं होतं, तू आपल्या जातीचा नाही, आपल्या कुळाचा नाही. राधेचा शब्द आहे संतांचा. याती कुळ माझे गेले हार पोने, श्रीरंगा वाचोने आणूने, याती कुळ माझे गेले हार पोने. यात आणि कुळ मला कळतच नाही काय येत. त्याला बघितलं ना, मला त्यांच्यापासून सुखाची प्राप्ती झाली ना. याती कुळ माझे गेले हरपुणे, श्रीरंगा वाचुने आणुने. म्हातारा माणूस उठला, एक म्हातारा तुमच्यासारखा, बाबा साहेबराव बाबा तुमच्यासारखा, आणि सांगू लागला, म्हणली पागल झाली काय तू? येड्यावानी करू नको आणि काही करून राहिले.
म्हणले याती गेले न कुळ गेले. मग ते शिकू लागले. तिला सांगू लागली राधिका, म्हणले किती शिकवाल, किती शिकवतान, किती शिकवाल. मज वेळोवेळा मी तया गोवळा देखलिया विठ्ठल विठ्ठल. आणि त्या सुखाची प्राप्ती झाली कुठे? गोकुळात. जेव्हा गोकुळात ते सुख आलं तेव्हा गोकुळातली चिंता नावाचा जो रोग आहे तो निघून गेला आणि डायरेक्ट मथुरेला जाऊन पोहोचला. चिंता ही पळाली गोकुळा बाहेरी, आनंद भीतरी केला देवी. चिंता ही पळाली गोकुळा बाहेरी, हा चिंता ही पळाली गोकुळा बाहेरी, आनंद भीतरी केला देवी. हो चिंता निघून गेली. मग चिंता गावाच्या बाहेर नाही गेली. ज्यांना अति त्रास दिला, त्रास कळतो ना तुम्हाला, दुसऱ्याचे वाईट करणे याचं नाव आहे त्रास. 3 प्रकारचे ताप राहतात, भौतिक, आधिभौतिक आणि दैविक. काही लोक मुद्दा म्हणून त्रास देत असतात, मुद्दा म्हणून. काही त्यांचा आणि यांचा अर्थार्थी काही संबंध नसतानाही सुद्धा समाज त्रास देतो. आणि ज्यांचं काहीच नाही ते तो मुद्दाम त्रास देतो. पण ह्यो जो त्रास देणारे जे भगवत भक्त आहेत हे पुण्यवंत असतात. कंसाचं पुण्य होतं. पुण्य सारवाया अशी आले देव ऋषी नारद महर्षी आले होते पुण्य सारवण्या करताना. म्हणले कशाला ठुतं, मारून टाक. पाप तयार करून घेतलं आणि पाप तयार झाल्याच्या नंतर ही चिंता त्यांच्या पाठीमागे लागत असते. मग तिथून चिंता निघाली, चिंता ही पळाली गोकुळा. कळतं ना अर्जुन कीर्तन तुला? पण हा नसलं कळत तर दुसरं सांगतो पुन्हा. विठ्ठल विठ्ठल चिंता नावाचा एक रोग आहे. चिंता नावाचा एक रोग आहे. तुम्हाला काल्याच्या कीर्तनातून थोडं बाजूला जाऊन बोलतो. काल्याच्या कीर्तनकारांना इतर गोष्टी बोलू नये. आणि पहिल्या दिवसा कीर्तनकार असन त्यांनाही सुद्धा इतर बोलू नये. आणि मागणी प्रकारचं कीर्तन असन तर त्यांनाही सुद्धा इतर गोष्टी सांगू नाही. पण 2 शब्द मी तुम्हाला काल्याच्या चिंतनातून बाजूला जाऊन सांगतो. चित्ता मनुष्याला मेल्यावर जाळत असते. चित्त कळते ना तुम्हाला कशाला म्हणतात तर? चित्तामध्ये अग्नी रचलेली चित्ता. चित्ता मनुष्याला मेल्याच्या नंतर जाळत असते आणि चिंता मनुष्याला जिवंतपणे जाळत असते. आता कंस राजाच्या पाठीमाग चिंता लागलेली होती, चित्ता झालेली नव्हती. मग ही चिंता कुठून गेलेली होती? ही चिंता गेली कुठून होती? गोकुळातून ही चिंता निघून गेलेली होती. गोकुळात ही चिंता राहिली नाही. चिंता ही पळाली गोकुळा बाहेर. आता याच्या पुढचं जाऊन सांगतो तुम्हाला. गोनाम इंद्रिय आणि क्षत्र आणि क्षत्रज्ञ हे शरीर. क्षत्र आणि क्षत्रज्ञ हे शरीर. आणि ह्या शरीरात गोपाळ नावाचा जो भगवान आहे ह्या शरीरामध्ये वास्तव्य करतो. माऊली ज्ञानोबरायची ओळी तुमच्या समोर प्रतिपादन करतो. जैसा हृदयामध्ये मी रामू, आसता सर्व सुखाचा आरामू, की भ्रंताशी कामू विषयावरी. आता कृष्ण तोच आणि रामही सुद्धा तोच, तो हृदयामध्ये. मग चिंता ही पळाली गोकुळा बाहेर. गोकुळातली चिंता पळाली आणि कंस राजाला जाऊन तिनं पछाळलं. कोणा? चिंताना. आता चिंताना पछाळल्याच्या नंतर त्याला एकच चिंता लागलेली होती. आणि छोटूशा मुलीनं त्याला सांगितलं होतं, मूर्खा, छोटूशी मुलगी, नेमका जन्म झाला तिचा. आणि त्या मुलीनं कंसाला सांगितलं, मूर्खा, मला तू का मारतो? अरे वेड्या, तुझा वैरी गोकुळात नांदत आहे. मग वैरी गोकुळात नांदतो. मग वैरी गोकुळात गेल्याच्या नंतर दुःख द्यायला पाहिजे का आनंद द्यायला पाहिजे? वैरी आल्याच्या नंतर दुःख देत असतो का आनंद?
हा दुःख देणार. आपला वैरी आल्याच्या नंतर तो आनंद देणार नाही. काय देणार माऊली? दुःख देणार. मग वैरी तुझा गोकुळात नांदतो, पण गोकुळवासी भगवत भक्ताला सुखाची प्राप्ती झालेली होती म्हणून गोकुळीच्या सुखा. आणि अंत पार नाही रेखा. आता त्या सुखाचा अंत नाही आणि पारही सुद्धा नाही, सतत सुख. दोन सूत्र तुमच्या समोर पुन्हा प्रतिपादन करतो. नंद कोण? कृष्ण परमात्माच्या वडिलाचं नाव काय? मंगलबाई. जाऊ दे तिकडे, ते स्वयंपाक करते तिकडे करू. ते सुंदर प्रकारचे कामाला लागलेली मंडळी. तुम्हाला तिकडे बघायचं काम नाही. मी आल्याबरोबरच त्याच्याकडे बघितलं. एकदम लगे असे झटून हे आनंदानं करतात आणि प्रेमानंही सुद्धा करतात. तुम्हाला तिकडे पाहायचं काम त्यानं ठुल्यालं नाही. फक्त तुम्ही आता टाळ वाजून भगवंताचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल. जबाबदारीची मंडळी येते आणि पुन्हा बुद्धिवान आहे आणि त्यांच्यावर सर्व गावाची जबाबदारी आहे. जर फोडणी देत असताना जारसर जर जाळ जर जास्त लागला आणि वरण जर जळकट सारखं जर लागलं तर समाज त्यांना म्हणून कहो भाऊ तुमचं चित्त कुठं होतं? त्यानं खन्नक सांगायचं आमचं चित्त कीर्तनात होतं. बस संपले, तुम्ही विनमुक्त त्याच्यातून. विठाला विठाला. नंद कोण? ज्यांच्या घरामध्ये कधी दुःखच नाही, ज्यांच्या राज दरबारामध्ये कोणीही सुद्धा दुःखी नाही. त्यांच्या राज दरबारामध्ये नागरिक कोणी सुद्धा दुःखी नाही, तो नंद. आणि त्यांची लक्ष्मी आता धर्मपत्नी, तिचं नाव यशोदा. यशोदा याचा अर्थ काय? ज्या घरामध्ये कधीच अपवेश नाही तिचं नाव यशोदा. बरोबर आहे मैनाबाई? ज्या घरामध्ये कधीच अपवेश नाही, ज्या घरामध्ये कधी दुःख नाही, ज्या घरामध्ये कधी भांडण नाही, सर्व काळ आनंद आहे, तिचं नाव यशोदा. विठ्ठल विठ्ठल हो. आणि त्यांचं बाळ आहे कोण? बाळ कृष्ण नंदा घरी. कृष्ण नंदा घरी सर्वांना आनंद. आणि नर आणि नारी, एक जणालाही सुद्धा नाही, नर आणि नारी सर्वांना आनंद. नंद घरी आनंद भयो, जय कन्हैया लाल की
हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। नंद घरी आनंद भयो, नंद घरी आनंद भयो, मैया यशोदा लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। आनंद, सर्व आनंद, नंदाच्या घरी आनंदाचा उत्सव सुरू झाला. आणि उत्सव सुरू करत असताना मस्त सुंदर प्रकारचे वासराच्या अंगावर झुला टाकल्या, सुंदर प्रकारचे त्यांना हिंगूळ लावला. गोप गोपिका असे बेस्ट सजल्या बिलकुल. नुसतं तेवढ्यानं थांबले नाही ते, म्हणलं यायला सजवला आता बाहेर आपल्या गुढी लावायची. म्हणून गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. कथा याचा अर्थ काय? मत कथा श्रवणो श्रद्धा मदनो ज्ञान उद्धवा. ए उद्धवा, माझी कथा श्रवण करणारा भगवत भक्तांना सर्व अंगाचं कान करून माझी कथा जो श्रवण करतो त्यांनाच त्या सुखाची प्राप्ती होती, अन्यथा सुखाची प्राप्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्म निवेदनम. श्रवण करतो ना, मत कथा श्रवणो श्रद्धा मदनो ज्ञान उद्धवा. ए माझी कथा श्रवण करत असताना सर्व अंगाचे कान करून कथा श्रवण कर. सर्व अंगाचे कान करणे याचा अर्थ काय? सर्व अंगाचे कान करणं याचा अर्थ काय? अरे तुझं जे भटकल्यालं जे मन आहे, तुझं जे भटकल्यालं जे चित्त आहे ते स्थिर कर. म्हणून करते कथा गाती गाणे. कुठे बाबा? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्व काळ आनंद त्या ठिकाणी. आणि आनंद महाउत्सवा म्हणजे सर्व सामील झालेले होते. सर्व बाळ गोपाळ हे ते सर्व आणि आनंदानं उड्या मारत होते. मग उड्या मारून काय म्हणत होते? नुसतं कृष्ण 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 म्हणत होते. कृष्ण ह्या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे. कृष्ण म्हणता 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 मनुष्याला भाव नावाची समाधी लागती. विठ्ठल विठ्ठल जन्म घेतला त्याला कळालं नाही. तिला फक्त एवढंच माहित होतं, कृष्ण आपल्या घरी जेव्हापासून आला तेव्हापासून मोठ्या राक्षसीच्या अंगावर तो पडून त्या राक्षसीनेला त्यांना मारलं. त्या राक्षसीचं नाव पुतना राक्षसी. बांधा दृष्टांत मला तुम्हाला सांगायचं नाही. याच्यातली गोकुळातली चिंता मथुरेत गेलेली होती आणि कंस राजांना सांगितलेलं माझा वैरी गोकुळात वाढतो, जो त्याला मारून त्याला राज्य अर्ध राज्य मी बक्षीस देऊन टाकन. आता पैसे कोणाला कमी लागते पडते बाबा? अर्ध राज्य म्हणल्यावर काय कमी आहे का? कमी आहे का अर्ध राज्य? कंसाचं अर्ध राज्य. पुतनानं विडा उचलला, गेली तिकडे कृष्णानं धरली तशीच तिला मुक्ती देऊन टाकले. बाबळवट तुमच्या आवडीचा दृष्टांत बाबा. तुम्ही मला लय वेळ सांगितलं हे दृष्टांत सांगा, मी तो दृष्टांत सांगितलाच नाही पण आता सांगतो. विठ्ठल विठ्ठल बांबळभट म्हणे मी मारतो. ब्राह्मण होता आणि ब्राह्मणावर कृष्ण परमात्मा प्रेम करत होते. नैनन शंदंती शस्त्रांनी नैनन दहंती पावका. शत्रूला मारत होते. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारे. भक्ताला पायाजवळ धरत होते आणि दुर्जनाचा नाश करत होते. कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि ते आले कशा करता नव्हते, त्याच्यासाठी आले. संत कशा करताना आले? आम्ही वैकुंठवासी आलो ह्यासी कारणाशी बोलिलेले ऋषी साच भावे वर्ताया. कशासाठी? झाडू संतांची मार्ग आडराने भरले जग उचिष्टाचा भागशी शिवरला तो शिव. साधू संत याच्यासाठीच आले, दुःखाची निवृत्ती करून देणे. आणि हाच कृष्ण आहे, यालाच देव म्हणतात हे सांगण्याकरता संत आले. पण देव कशा करताना आले? यदा यदा ग्लानिर भवती परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृते धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे. धर्माचं रक्षण करण्याकरता मी आलो. धर्म रक्षा वयासाठी, धर्म रक्षण करण्याकरता मी ह्या ठिकाणी अवतीर्ण झालो.
मला फक्त धर्माचं रक्षण करायचंय आणि सज्जनांचा सांभाळ करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल हो, माझं प्रयोजन फक्त त्याच्यासाठीच आहे. हे बांबळवट गेले तिथं कुठं गोकुळामध्ये. नेमके 2 दिवसाच्या अगोदर गर्ग मुनी भविष्य सांगून गेलेले होते. गर्ग म्हणजे ब्राह्मण, हा देवाचा ब्राह्मण. गर्ग महामुनी आले, पंचांग काढताना सांगायला सुरुवात केली. म्हणे यशोदा तू भाग्यवान आहे, तुझे इतकं पुण्य मी तर म्हणतो पुन्हा केलेलं नाही. अरे विश्वाचा मालक तुझ्या पोटी आला, तू किती पुण्यवान आहे. अहो भाग्यम महो भाग्यम नंद गोप वर्जो कसम ए मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातन. अरे पूर्ण ब्रह्म ज्याला म्हणतात ते तुझ्या पोटी आलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंताचा ब्रह्मांड नायक जो ज्याला म्हणतात तो भगवान तुझ्या पोटी अवतीर्ण झाला. यशोदे नंद राजा तुझ्यासारखे भाग्यवान दुसरं कोणीच नाही, लय पुण्यवान आहे तुम्ही. गर्ग मुनी सांगू लागले, हा मुलगा धर्माचं रक्षण करण, पाप्याला जागीच शिक्षा देईन जो पापी असन त्याला. आणि हे बटन सगळे त्याच्या हातामध्ये. तुम्हाला इथून किती वाजून किती मिनिटाला उचलायचंय जे ज्यांच्या हातामध्ये तो गोकुळात अवतीर्ण झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल तुमच्या हातामध्ये काही नाही, ते त्यांच्या हातामध्ये. आणि गर्ग महामुनी सांगू लागले, यशोदे हे बाळ तुझ्या पोटी आलंय, तू महान पुण्यवान आहे. खरं तुझ्या इतकं पुण्यवान कोणी नाही. हाय धर्माचं रक्षण करण, बाळ गोपाळाला सांभाळन, सर्वांना सुख देईन. योगिया मुनी जन ध्यानी ते सुख आसनी शयनी. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. गोकुळच्या गवळे या गोपी गोधने सकळ. हरी सुख फावले रे, सगळ्याला सुख देऊन टाकन. हा एवढा हुशार मुलगा आहे. बाईनं दक्षिणा काढली, यशोदामाईनं गर्गमुनी जवळ दिली. गर्गमुनीच्या मांडीवर बाळाला टाकलं. बाळाला टाकल्याच्या नंतर गर्गमुनीनं अंगावून हात फिरवला आणि गर्गमुनीनं त्या बाळाचा पाय धरला, डोक्यावर लावला. देवा माझं किती भाग्य, मी तुमचं भविष्य सांगून राहिलो. गर्ग महामुनी म्हणतात. गर्ग महामुनी निघून गेले आणि बांबळ भट आले कंसाकोट. पंचांग काढलं. आता त्याचं भविष्य पहा, त्याचं बिन 2 भविष्याचा खरे ऐका तुम्ही. आता पंचांग काढलं, म्हणले यशोदे हे काट्ट मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे आणि तुमच्या सर्व कुळाचा नाश करणार. कोण बोलले? हा बाबळ भट. तुमच्या सर्व कुळाचा नाश करणारा आहे. इथलंच लग्न होतं बापू. एकदा मी सांगितलं होतं पिंपळगाव लग्न लागायला येणार होतं. मी सांगितलं होतं हे लग्न बापूनं काढलं, पण हे लग्न चुकीचं आहे आणि ह्या लग्नामध्ये ही अडचण आहे. तुम्हाला विचारलं आणि मला विचारलं, दोहीचं एकच निघालं. शास्त्र एकच निघाल ना का? शास्त्र अलग निघाल नाही निघणार. कुठं पाहिलं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात तरी शास्त्र एकच निघणार, अलग शास्त्र निघणार नाही. यांना पंचांग काढल्याच्या नंतर सांगितलं, यशोदे ऐकते ना, हे माघाल्या जन्मामध्ये डुक्कर होतं. आता हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना. भगवंतांना डुकराचा अवतार घेतलेला होता ना, पृथ्वी तारण्या करताना शिंग एक पुढं. हे मागाल्या जन्मातलं कोण आहे? डुक्कर आहे. पण हे खरं होतं, हे खोटं नव्हतं. मग हे कुळाचा नाश करणारे मोठा गड्डा करून याला पुरून नेऊन टाक. यशोदी आई होती ती, शेवटी आई ते आईच राहणार आहे. आईला ते शब्द पटले नाही. म्हणे बाबा मी दक्षाना आणण्या करताना जाते. तेव्हा कृष्ण परमात्मा पाळण्यात होते. वय त्याचं लय झालं तर 8 ते 9 वर्षाचं, म्हणजे 9 दिवसाचं होतं. 8 ते 9 दिवसात 7.5 दिवसामध्ये पुतना राक्षसीनेला कृष्ण परमात्माना मारलं. किती दिवसात? 7.5 दिवसात पुतना राक्षसीने मारलं. आणि ही पुतना राक्षसीचा नंबर समाप्त झाल्याच्या नंतर भांबळ भटाचा नंबर लागला. तेव्हा 2 दिवसाचा फरक होता. किती दिवसाचा? 2 दिवसाचा. मग मैया यशोदा दक्षाना आणण्या करताना निघाली. तेव्हा ह्या मूर्धंगात जीव एक आता नाही, ह्या काडीमध्ये जीव आहे नाही, बाजात जीव आहे नाही. बांबळ भटाला बसण्या करताना पाठ दिलेला होता.
पुढं पंचांग ठुण्या करताना पाठ दिलेला होता आणि पाठीच्या माग एक पाठ दिलेला होता. थाटात बसलेले होते. तेव्हा कृष्ण परमात्माना निस्ती ऑर्डर केली त्याला, निस्ता पाय हलवला, बोलले नाही. बोलता येतच कुठं होतं, बोलता येत नव्हतं. निस्ता पाय हलवला आणि सांगायला सुरुवात केली. म्हणले मुसळ मामा तुम्ही कुठे? मुसळ जागच्या जागी फिरू लागलं. मंगलबाई मुसळ घरात होतं यशोदामयाचं साळी काढण्याचं, जागच्या जागी फिरू लागलं. कुठं म्हटल्याच्या नंतर पहिलं पाटाला सांगितलं म्हणे तू बसील ना तिथं पंचांग ठुल्याले ना. विटंबाला भट दिला पाठीवरी पाठ, समोरचा पाठ उठला आणि धडेल कण तोंडाला लागला. दक्षिणाला गेली मैया यशोदामाया. हे पळायला सुरुवात केली. समोर बाजाराच्या दरोज्याच्या समोर बाजा असतात ना तुमची इथं, हा बाजाला ऑर्डर केली. म्हणले आता आंदोलन. बाजा आपुलमत्या दरोज्याच्या आडवं झाल्या. कशा तरी पळण्याचे प्रयत्न केले तर एवढी फजिती झाली सज्जनांप्रमाणे. म्हणता येते बाबा जानवे तुटले, जानवे तुटले. जानवं तुटून गेलं. धोतर हे सुद्धा व्यवस्थित राहिलं नाही. कसे तरी हातपाय मोडून पळत गेले निघून. आता हातपाय मोडून जाऊ देण्याचं एवढंच कारण होतं सज्जनांनो. कृष्ण परमात्माना ब्राह्मणावर आक्रमण केलं नाही, त्यांना जीव मारलं नाही. कोणाला? ब्राह्मणाला. का? ब्राह्मण भगवंताचे प्रिय होते, भगवंताचे ब्राह्मण प्रिय होते म्हणून मारले नाही. नाहीतर पुतनासारखी जी राक्षसीने तिला उडून दिलं. त्याच्यानंतर याला उडवायला काय टाइम लागत होता. त्याच्यानंतर राम अवतारामध्ये ताडकापासून कितीतरी उंची ती राक्षसी होती. विश्वामित्राच्या सोबत जाऊन ताडकेचा वध श्री रामचंद्र प्रभूंना पहिल्या अवतारात केला, बाई मारली. आणि दुसऱ्या अवतारामध्ये सुद्धा कृष्ण परमात्माला बाईच मारण्याचं काम पडलं. सज्जनांनो ऐका, का मारली हा इतिहास वेगळ्या पद्धतीचा आहे, मला तुम्हाला सांगायचं नाही. फक्त गोकुळवासी भगवत भक्तांना सुख देण्याकरताना कृष्ण परमात्मा गोकुळात आलेले होते. एवढंच फक्त तुम्ही ध्यानात ठेवायचं. गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही रेखा. आपल्याला फक्त भगवंताचं चिंतनच सांगायचं, बाकी दुसरं सांगायचं नाही. रामायणातला दृष्टांत सांगायचा नाही, त्याच्यानंतर भागवतात झालेली कथा सांगायची नाही, त्याच्यानंतर महाभारत सांगायचं नाही, सीता स्वयंवर सांगायचं नाही, बाकी कोणतंच सांगायचं नाही. फक्त बाललीला ज्याला म्हणतात तेवढी सांगायची. आता मैया विश्वजीच्या पोटी आल्याला बाळ, मैया विश्वजीचे शब्द सांगतो आता इथून पुढे तुम्हाला. 2 पार्ट सांगणार तुम्हाला मी. एक गोपिकांचं पार्ट आणि दुसरं आईचं पार्ट. ज्यांना प्रमाण येत असेल त्यांना मोकळ्या मनानं म्हणायचे. तुम्हाला बिन आलं ध्यानात महिला मंडळ, तुम्ही बिन उचललं तरी चालन. आपलं कीर्तन आहे, तुम्ही आम्ही खेळी मेळी
गदारुळी आनंद आहे. फक्त अभंगाच्या बाजूला जायचं नाही आणि काल्याच्या चिंतनाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी बोलायच्या नाही. म्हणून मैया यशोदा तिच्या पोटी आल्याला कृष्ण परमात्मा ते बाळ सकाळी उठली आई. सकाळी आता सकाळी आई उठल्याच्या नंतर काय काम करते हे काम तुम्हाला सांगायचं काम नाही. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, तुमच्या प्रत्येकाचं ते पाठ आहे. आई सकाळी उठली आणि झाडझूड करत असताना चूल सारू लागली. चूल कळतील तुम्हाला. आता गॅस आले, चुली गेल्या, आता काय आले, गॅस आले. गॅस चुलीची सारसूर करू लागली. तेवढ्यात सारसूर करत असताना ती आई होती. दादा कोण होती ती? आई होती. ती बाळाचा आवाज घरातला कमी झाल्याबरोबर तिला घर बाहेर फेकून देत होतं. घरात ते घर तिला घरात ठेवत नव्हतं, बाहेर फेकून देत होतं. जाय म्हणजे बाहेर, इथं थांबायचं नाही. ही चूल सारवत होती आणि चूल सारवत असताना कन्हैयाच्या हातामध्ये असं तिनं फुल दिलेलं होतं. फुल कळतं तुम्हाला? फुल दिलेलं होतं आणि फुल देत असताना ते बालपणाची अवस्था होती, ते रांगत होते. कोण? कृष्ण परमात्मा रांगत होता. रांगत असताना कधी आई जवळून निघून गेला तिला पत्ताच लागला नाही. ती वेड्यासारखी करू लागली आणि निस्ता कृष्ण 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 म्हणून आवाज देऊ लागली. काय म्हणत होती ती? निस्त कृष्ण कृष्ण म्हणत होती. मग तुमच्यासारखे भाविक दिसल्याच्या नंतर उभे राहिले, थांबून विचारू लागली, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. विचारू लागली स्वयंपाकी बाबा तुम्हाला विचारा लागली मैया यशोदा, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा. विचारू लागली. मग स्वयंपाक्या बाबांना प्रश्न केला, तुझा कृष्ण होता कुठे? मग तिनं बोलायला सुरुवात केली, हाती घेऊन या फुल रांगणी रांगत आले मूल, होते सारवित मी चूल कैसी भूल पडली, माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा. चुलीनं चूल सारवत असताना हात भरिलत होता. हातही सुद्धा धुतलेला नव्हता. कुठे गेला माझा कन्हैया? कुठे गेला माझा कृष्ण? कन्हैया कृष्णा कन्हैया कृष्ण कन्हैया कृष्ण भाव अवस्था प्राप्त झाली. कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता कुठे गेला असन माझं बाळ? कुठे गेला असन माझं बाळ? डोळ्यातून अश्रूचे बुंद वाहूला गेला गे. कुठे गेला असन माझा कृष्ण? कुठे गेला असन माझा कन्हैया? धावू लागले आणि धावता धावता डोळ्यातून अश्रूचे बुंद वेत होते. तिकून एक महान विद्वान संत आलेले होते आणि संतांना थांबवलं, हे मावशी थांब. बघितलं तर नंदराजाची पत्नी. आई तू जगाची आई, तुला रडायला काय झालं? बाबा माझा कृष्ण गेला. तिनं पुढचं चरण सांगितलं, म्हणले तुझा कृष्ण आहे कसा? संगी घेऊनी गोपाळ बाळ हिंडे रानो माळ, काय पोरती विळाल कैसी भूल पडली गा, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा. डोळ्यातून अश्रूची बुंद वाहत होते. संत म्हणले, आहे रडू नका, मला सांगा तुमचा कृष्ण आहे कसा? पोरं जर म्हणसान तर मला आता लय मोठी मुलं दिसली, त्याच्यात तुझा मुलगा मी जाणू कसा? मला तुझा मुलगा ओळखू येत नाही, तो काय कसा? मी कसा सांगू शकाल? मग मैया यशोदेच्या मुखातून शब्द निघालेले आहे का? माथा शोभे पिंपळ पान मेघ वरनु ऐसे जान. माझा बाळ आहे, तुम्हाला कसा आहे सांगू का बाबा? माझा कृष्ण कसा आहे तुम्हाला सांगू का बाबा? म्हणले सांग आई. माता शोभे पिंपळ पान मेघ वरनु ऐसे जान, त्याला म्हणती श्री भगवान योगी
ध्यान विसरले. हा शब्द कानावर पडल्याबरोबर योग्याला समाधी लागली आणि समाधी अवस्थेमध्ये योगी गेला विठ्ठल विठ्ठल. समाधी प्राप्त झाली. भाव समाधी अवस्था विसरून गेले. समाधी याचा अर्थ काय? समाधी कशाला म्हणायचं? अरे सर्व शरीराला विसरणं याचं नाव समाधी. विठ्ठल अवस्था बदलली आणि अवस्था बदलल्याच्या नंतर विचारू लागले, आहे मुलगा कसा आहे? सांगितलं, ज्यांच्या कपाळावर माथा शोभे पिंपळ पान, मेघ वर्णो ऐसे जान, आणि त्यालाच म्हणती श्री भगवान. मग श्री भगवान कोण? देत असताना कनया रे कनया रे कनया रे जग देठी. दोघांनाही सुद्धा भावावस्था समाधी सुरू झाली. डोळ्यातून अश्रूची बुंद वाहत होते. जी बोलत होती ती रडत होती. जो विचारत होता तोही सुद्धा रडत होता. माता शोभे पिंपळ पान, मेघ वर्ण ऐसे जान, त्याला म्हणती श्री भगवान. योगी ध्यान विसरती. विसरून गेले आणि विसरल्याच्या नंतर कन्हैयाला आवाज देऊ लागला, आई योगियाच्या ध्यानी ध्याताना तुटती, ते तो आम्हा पासे मागे पुढे. हा योगियाच्या ध्यानी ध्याताना तुटती, हा
लागली, त्या योग्याला बोलू लागली, येड्यासारखं काय करता, सावध व्हा आणि प्रभूचं नामचिंतन करा. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. सावध होऊन प्रभूचं नामचिंतन करायचं आणि जीवन मुक्त व्हायचंय. किंबहुना याच्यात न थांबताना मुक्त व्हायचंय. मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद मागे मागे. आई येड्यासारखी काय करते, मी तुझ्या जवळच आहे. अरे कन्हैया कुठं होता बाबा तू, माझ्या जवळून दूर गेलेला होता, कुठं होता तू. कन्हैया जवळ आला आणि आईला बोलू लागल. ती आई होती, कटकन उचलून घेतलं, 2-3 मुके घेतले, हृदयाला लावलं, घरी नेलं आणि बाळाची दीट काढली. मीठ मोहऱ्या उतरून टाकते, ब्राह्मणाला दिली गायव, हरी माझा कणकण करी तो दृष्ट झाली, करू काय ग. घरी आणलं आणि आणल्याच्या नंतर हे महाशाही 2-4 दिवस राहिले. पुन्हा रांगू लागेले. रांगत रंगणी चोरीत लोणी, जाऊन धरती गवळणी ग. हे रांगू लागली. मग रांगता रांगता दही दुधाची चोरी करू लागली. गवळणी ग्रहाणी घेऊन येऊ लागल्या. कुठं, येसोदेच्या घरी. येसोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. येसोदे कृष्णाला सांग, नाही तर गोकुळ सोडून जाईन. येसोदा म्हणली माझा बाळ कुठं जात नाही. आणि तुम्ही 2 पार्ट सांगून राहिलो तुम्हाला, आता 2 गोपिकाचं आणि मैया यशोदे ती आईच आहे. आई कशी म्हणून माझ्या मुलानं चोरी केली म्हणून. आता इथं माझ्या समोर एखाद्याची आई बसले का, माझा मुलगा चोट्टा आहे म्हणणारी म्हणू शकते का. अरे मुलगा दारू पिऊन जर आला तर आई म्हणती नाही माझा मुलगा पेणारच नाही. आणि चुकून जर पेला असला तर आई काय म्हणन, संगतीमुळे पेला असन, याला आई म्हणतात. विठ्ठल विठ्ठल देवाची आई होती, सामान्य माणसाची आई होती का. ती म्हणत होती माझं बाळ तसं करणार नाही. गवळण सांगतो तुम्हाला मी, 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणीच माझ्या खेळ, कालटकट घेता आळग गो. किती वर्षाचं बाळ, 5 वर्षाचं. पण हे लहानच आहे अजून. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनात तो म्या देखील. रांगणं सुरू झालं, खेळणं सुरू झालं, मस्त हसणं सुरू झालं. हसता हसता रांगायचं, खेळायचं, हसायचं. पण गोपिकाची आठवण झाली रे झाली तर यानं रडायला सुरुवात करायची. कोणा, कन्हैयानं. गवळणीची आणि गोपिकाची आठवण झाली रे झाली की कन्हैयानं रडायला सुरुवात करायचं. आईनं उचलायचं, खांद्यावर घ्यायचं, त्याला समजण्याचे प्रयत्न करायचे. तरी हे महाशाही थांबत नव्हते. रडते माझे बाळ जाणे, समजावे
इतकं रडतंय समजून बिन राहीना. आता काय काय समजलं हे तुमच्या समोर प्रतिपादन करतो. नाना परी समजविते मागन ते खाया देते. नाना परी समजविते मागन ते खाया देते. थापटोने निजविते हलविते पाळणा रडते माझे बाळताने. समजविता राहे ना. नाना परी आता छंद करते मी. नाना परी समजविते पुन्हा थापटवते पाळण्यात घालते झोका देते तरीही सुद्धा राहीना. पर त्याच्या मनासारख्या गोष्टी करते. अर्धा नाना परी करीती छंद रडतो हा स्पुंद स्पुंद. त्याच्या मनाप्रमाणे छंद करते पण तो रडतोच. आणि निस्ता रडत नाही मोठ्यानं आरडतो ना. स्पुंद स्पुंद रडतो. नाना परी करीती छंद रडतो हा स्पुंद पुंद. नेत्रातून वाहे बुंद हालविते पाळणा रडते माझे बाळताने. सुज्ञ ऐकणारी मंडळी विद्वाने पंडित हे ज्ञानी आपल्यासारख्या वेळेस हुशार माणसानं चुकल्याच्या नंतर ते म्हणून हे फेल झाले चुकले. काय म्हणते बाई फेल झाले चुकले. पोटी धरून आधम सर्व अंगी सुटला घाम. एका जनार्दनी प्रेम वेसुदेशी मावेना. आता आई ही सुद्धा रडती आणि मुलगाही सुद्धा रडतो. बाळ जास्त रडायला लागलं आईला जर सैन झालं नाही तर आई ही सुद्धा त्यांच्या बरोबर रडत असते. याला सांगू काय आता मी. पोटी धरून आधम सर्व अंगी सुटला घाम. एका जनार्दनी प्रेम येशुदेशी मावेना. प्रेम उतवाला आईचं आणि बाळही सुद्धा रडतं माझ्या बाळाला का घाम आला एवढा म्हणून. आणि आई ही सुद्धा रडती सज्जनांनो. प्रेम उतवाल थांबना प्रेम. आईच्या डोळ्यातून अश्रूची बुंद आणि बाळाच्याही सुद्धा डोळ्यातून अश्रूची बुंद. तेवढ्यात राधिका आली आणि मैया यशोदेनं आसू पुसले आणि राधिकेला सांगायला सुरुवात केली. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. किती वाजले पुढे जाऊन आपण. झड करीने आता आपुल्या तू मंदिरा. नेई झड करी आता आपुल्या तू मंदिरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधे राधे घे श्याम सुंदरा. राधिकेने कन्हैयाला हात लावल्याबरोबर याचं रडणं थांबलं आणि यशोदा मैयाला आनंद झाला. राधे का याला तुझ्या घरी घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल. राधिकेनं कन्हैयाला घेऊन गेले तिच्या घरी. गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही रेखा. सुख घरी आलं सुख, हरे सुख फावले रे, हरे सुख फावले रे. गोकुळच्या गवळीया गोपी गोधने सकळ, हरे सुख फावले रे. सुख घरी गेलं राधिकेच्या घरी. कन्हैया मस्त आनंदानं राहू लागले, आनंदानं खेळू लागले. पण विषया उडी भुलले जीव, कोण करीन तयाची कीव. उपजे नारायणी भाव, भाव अवस्था तयार झाली आणि हळूच कोण मुखातून शब्द निघाला, कन्हैया किती सुंदर दिसत. आवडे हे रूप गोजिरे सगुना, पाहता लोचना सुखावले. आवडे हे रूप गोजिरे सगुना. किती सुंदर दिसतो कन्हैया, किती सुंदर दिसतो, किती सुंदर दिसतो. तुझं रूप असं वाटतंय हृदयात साठवून घ्यावा, एवढा सुंदर दिसतो कन्हैया. जर मोठा असता, जर तर, आता जर आणि तर शब्द आला इथं कन्हैया. मोठा असता तर याला बोलता येत होतं, बोबडे बोबडे शब्द बोलत होता. सांगितलं म्हणले मला मोठं होता यायचंय. कोण बोलू लागलं? कृष्ण. मला मोठं होता येतंय आणि मी मोठा होऊ शकतो. याचं कारण आहे ना, असे भक्ताचा अंकित, त्याचं कारणच ते. असे भक्ताचा अंकित लावे तैसी लागे प्रीत. जसा माझा भक्त बोलून त्याच्यासारखं मला होतायचं. म्हणे कन्हैया मोठं होता येईल का? म्हणले हो. राधीपासून लगेच 4 बोट मोठे झाले कृष्ण परमात्मा. आणि मोठे झाल्याच्या नंतर निस्ता राधिका उभे राहिले आणि कन्हैयाकडे पाहत होती. पुढं काय करायचे हे सुचलंच नाही. निस्ती पाहू लागली, रूप बघू लागली, निस्त रूप बघू लागली. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, देखिला त्याने आनंदाचा पुराला, त्याने आनंदाचा पुराला. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखिला नंदाचा, आनंदाचा पुराला, त्याने आनंदाचा पुराला. सुंदर प्रकारचं प्रमाण दिले, एकदम गोड प्रमाण दिल्याबद्दल सगळे एकदा प्रेमन टाळ्या वाजवत याच्या नावानं. वा वा वा, सुंदर. मी म्हणू देत नव्हतं पण गोड प्रकारचं प्रमाण आहे. आणि मला न म्हणू द्याचं कारण आहे तुम्हाला सांगतो. आता पुढे बहुत करणे, आपला टाइम संपत आला. ओव्हर टाइम लागतो. हा? लक्ष्मी माता ओव्हर टाइम लावून देऊ म्हणते. बर, काही हरकत नाही. विठाल 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 विठाल. हो हो, बघितलं राधिकेनं नेस्त, बघितलं. सावळा देखील आनंदाचा, आनंद झाला तिने आनंदाचा. पोर आला सावळा देखील आनंदाचा. बघितलं काय करावं हे पुढचे विषय निघून गेले, सर्व विषय निघून गेले. विषय अशी परुपाड सगळे विषय निघून गेले, काहीच नाही. निस्त बघू लागली. पण त्या बाधरानं राधेच्या मालकाला एक बटन दाबलं आणि तहान लागली, म्हणजे त्याला तृष्णा म्हणतात. ते बटन दाबलं आणि नळलं घरघर करू लागले. शेतात काम करू लागला. नळलं कोरडं झालं. म्हणले आता एक काम करू, घरी जाऊन पाणी पिऊन येऊ. आपल्याला पाणी कोण आणून देणार आहे? घरी जाऊन पाणी पिऊन येऊ. नळलं कोरडं झालं म्हणून तो घरी आला. दरुजा लावेल होता आणि कडी वाजवली. राधे दरुजा उघड असं म्हटल्याच्या नंतर मालकाचा आवाज आला. अरे बाप रे कन्हैया, आता लहान होय. दिन तैसी रजनी झाली ओ माय. चुकला असेल तर क्षमा कर. लहान होय, काय पाप पुण्य झाला असेल तरी सुद्धा क्षमा कर.
लहान होय कन्हैया म्हटले मला मोठं होता येते, आता लहान होता येत नाही. म्हणले कन्हैया फिरलं आता माझ्या संसारून पाणी सगळं, तुला जर ह्या अवस्थेमध्ये जर माझ्या मालकानं पाहिलं तर मला आता घरी पाठवणार. आई म्हणले काहीतरी कर. पलंगावर बोलत होते, पलंगावर म्हणले काहीतरी कर. म्हणले मी इथं झोपतो आता, माझ्या अंगावर फक्त तू शाल टाकून दे, बाकीचं कार्य मला काय करायचं ते मी बघून घे. टाकली शाल आणि लगेच स्वयंपाक रूम मध्ये कडी उघडली आणि स्वयंपाक रूम मध्ये निघाली. पण अनयाच्या ध्यानात आलं, राधीच्या नवऱ्याचं नाव अनया. अनयाच्या ध्यानात आलं इतक्या टाइम माया बायकोला दरवाजा उघडायला लागत नाही, आज एवढा टाइम लागला कसा. शंका निर्माण झाली आणि जिथं शंका निर्माण होती तिथं पाप बुद्धी तयार होत असते. जिथं शंका निर्माण होती की नाही तिथं पाप बुद्धी तयार होती आणि पाप बुद्धी झाल्याच्या नंतर तिथं लोभ निर्माण होतोय आणि लोभ झाल्याच्या नंतर पाप होत असतंय. विठ्ठल विठ्ठल हो कोणीतरी बोलत होतं, शंका निर्माण झाली आणि पलंगाकडे बघितलं, लंबी लाट माणूस झोपलेला, नक्की राधेना काहीतरी काळा बाजार केला. आता पाहू कोण आहे म्हणून तोंडावरलं काढायला सुरुवात केली. पाहू कोण येत. तो काही साधा माणूस नव्हता, विद्वान माणूस होता, ज्ञानी माणूस होता, साधा नव्हता. पण राग आल्याच्या नंतर विद्वत्ता सगळी मातीत जात असते, ज्ञानही सुद्धा सगळं जात असते, भक्तीही सुद्धा सगळी जात असते आणि प्रेम तर एका मिनिटात जळून जातं सज्जना. राग आल्यावर तोंडावरलं काढलं बाबा. हा तोंडावरलं काढल्याबरोबर राधेची लहानही बहीण कृष्ण परमात्मा झाले. तोंडावरलं काढलं आणि बोलायला सुरुवात केली. म्हणले जाजी एवढी मोठी माझी बहीण तुम्हाला दिली तरी तुमची हौस झाली नाही का? चला मी माझ्या बहिणीला सांगते. कोण बोलत? लहानी बहीण राधेची. चला मी माझ्या बहिणीला सांगते. तहान लागलेली होती, तिथंच तहान समाप्ती झाली. महाशाई निघून गेले तर पुन्हा राधेला भेतच घरात आले. विठ्ठल विठ्ठल हो याचं नाव आहे सुख. गोकुळीच्या सुखा याचं नाव काय? सुख. याचं नाव आहे सुख. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरलारी. म्हणे कन्हैया आता तरी लहान होय. म्हणले ठीक आहे. पुन्हा लहान झाला, चालला दूध काला खाणं. आज काला आहे ना आपला, मग काला कशाचा होत असतो? एक भाकरीचा आणि दुधाचा काला होतोय, दही लाईचा काला होतोय आणि जीव आणि ब्रह्म्याचा काला होतो. याचं नाव काला. आणि काला देत कोण? भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. हा भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. झाला दही भाताचा काला सुरू. पुन्हा अनया आले. आले आले राधिकेनं कन्हैयाला जवळ घेतलं. यशोदा माईच्या आहुली करून द्यायचं. अनया म्हणे कन्हैया ह्या कन्हैयाला म्हणजे ह्या बाळाला राहू दे म्हणे, थोडं मला वाढून दे. पहिली मनात भीती होती, जर हिच्या बहिणीनं जर हिला जर सांगितलं जर तर आपल्या दोघीचे भांडणं लागलं. मनात भीती होती की नाही? म्हणून मनातली भीती जाण्याकरता कन्हैयाला थांबून घेतलं, जेवण केले आणि पुन्हाही सुद्धा निघून आपल्या कामाला निघून गेले. सज्जनांनो याचं नाव आहे सुख. याचं नाव काय? सुख. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आणि आनंद नरारी. कन्हैया आले. गोपिका घराने सांगत होत्या, गवळणी सांगती घराने, रात्री आला चक्र पाणी, खावोनी दही दूध तूप लोणी, अवघी फोडली विरजने.
हाग बाई कोणाशी आवरेना येशोदे बाळ तुझा काना कुठीवर सोसो धिंगाणा. सर्व गच वाडा भरला यशोदे. कन्हैयाला सांगते का काय करते, सांगते का काय करते, असं सुरू झालं. आई होती ती. आई सांगत होती, गोपिकांनो तुम्ही माझ्या कन्हैयावर आळ घेऊ नका, माझा कन्हैया तुमच्या घरी येणारच नाही. गोपिका निघाल्या, पुन्हा परत घरी गेला. पुन्हा याचं कार्य सुरू. एक दिवस कृष्ण परमात्माला आईनं पकडलं आणि आई सांगू लागली, कन्हैया आपल्या घरी काय कमी आहे, काय कमी आहे आपल्या घरी. गोपिकाच्या घरी जातो, दही दूध चोरी करतो, आपल्या घरी काय कमी आहे. एवढं आपल्या घरी असताना तू जातो कशाला इकडं तिकडं, तू जे म्हणली मी ते तुला देतो. मग आई काय देणार आता बाळाला, आई काही देवती ना, देते ना बाळाला. पण आई म्हणू लागली, कृष्णा तुला मी ताकीत करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. कन्हैया कुणाच्या घरी जाऊ नको, तुला ताक देते मी ताक. आता ताक यशोदेचं ताक पिण्याकरता ते आल्याला नव्हता, गोपिकाचं ताक पिऊन नृत्य करत होता. गोपिका म्हणत होते, कन्हैया एक गिलास तुला ताक देते, फक्त आमच्या बरोबर नाचूला. एक गिलास भर ताकावर कृष्ण परमात्मा गोपिकाच्या सोबत नृत्य करत होता. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण राधा कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण. राधा कृष्ण राधा कृष्ण, राधा 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 कृष्ण गोपाल कृष्ण. गोपिकांच्या सोबत नाचत होता. पण आई म्हणत होती, कन्हैया तुला ताक देते, कोणाच्या घरी जाऊ नको. तुझे वडील तुला माहिती आहे कसे आहेत, माहिती आहे तुला तुझे वडील कसे येत. रागीट तुझा पिता नंदन, मारतयाचा खाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको. का गाई का जाऊ नको. अरे येड्या गवळ्या घरी बोभाटा उठला, मारतयाचा खाऊ नको. गवळ्यापुरामध्ये सगळा बोभाटा उठलाय. कन्हैया तुझा आमच्या घरी येतो, कन्हैया तुझा आमच्या घरी येतो, कन्हैया तुझा आमच्या घरी येतो. म्हणले आई मी त्यांच्या घरी जातो ना, तुझंही सुद्धा म्हणणं आहे ना मी त्यांच्या घरी जातो. म्हणले हो कन्हैया तू त्यांच्या घरी जातो. मग हे काम करणं, त्या गोपिकाला म्हणा माझ्या कृष्णाला पुराव्या निश्चित तुम्ही धरून द्या, मग मी ती गोष्ट मान्य करल. आल्या गोपिका पुन्हा, यशोदे कृष्णाला सांभाळते का काय करते. मग यशोदेचे शब्द आहे आता. यशोदेचे काय म्हणते यशोदा. यशोदा म्हणती माझा कन्हैया तुमच्या घरी येणार नाही, तुम्ही याची लपून विट्टी ग. आळ घेता हरीच्या पाठी, तुमची रीत सर्वे कोटी ग. गोकुळच्या नारी. गोपिकांनो तुम्हाला वाटतं ना माझा कन्हैया तुझ्या घरी येतो, मग तुम्ही त्याला धरून जावा, धरा त्याला तुम्ही. हा ब्रह्मविधीचा जनिता. बरोबर आहे ना बाबा, बरोबर आहे ना. हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही त्याला धरू पाथा. हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी. हो हो गोपिका तुम्ही धरा, धरून आणा, धरून आणा. एका गोपिकानं पण केलं बाबा, एका गोपिकानं पण केलं. म्हणले ही यशोदा ऐक नाही, 8 दिवसाच्या आत कन्हैयाला धरून देईन एक, नाही तर गोकुळ सोडून जाईन. विठ्ठल विठ्ठल सप्ताहाचा पहिला दिवस निघाला, दुसरा दिवस झाला, तिसरा झाला,
चौथा झाला, पाचवा झाला, सहावा झाला आणि सातवा दिवस निघाला. कन्हैया हातीच लागला नाही. हाती लागला नाही, बिलकुल कुठंच गेला नाही. तो हाती काय लागणार आहे? आपण जर घर सोडून गेलोच नाही समजा, तर कोणी म्हणून का आपल्याला चोरी केली म्हणून. आणि जर आपण खरंच गेलो तर चोर म्हणून सिद्ध होईल. गेलोच नाही कुठं. आज तुम्ही आता माझ्यासोबत आले, मंडळी काय म्हणून टेके महाराजासोबत हे गेले. आता तुमच्या नावानं एखाद्यानं गावात खून केला, म्हणले नागरे महाराजांनाच याचा खून केला. पण टेके महाराजांनी पुरावेदार आहे ना. नागरे महाराज टेके महाराजांच्या सोबत टाळ घेऊन कीर्तनात होते, बरोबर आहे. मग कन्हैया घराच्या बाहेर निघलेच नाही. गोपिकांना मालकाला सांगितलं, म्हणले कारभारी, मी नंदराजाच्या वाड्यावर राहणारा कृष्ण नावाचा पोरगा आहे, त्याच्याशी पैन टाकलेले पैन. कृष्ण कन्हैयाला 8 दिवसाच्या आत धरून देईन, एक नाही तर गोकुळ सोडून जाईन. म्हटले आपलं सगळं शेतातलं सामान घरी आणा. थाटाचा प्रपंच होता. 2-4 बकरं होते, 3-4 लेकरं होते, मस्त बैल गाडी हे ते मस्त पद्धतशीर होतं. मालकाला सांगितलं. मालक म्हणे चंडाळणे, एवढ्या मोठ्या माणसाच्या नादी साध्या माणसांना लागू नाही. मोठे तर मोठेच राहत असते. उंच जीवनाची साधना निराळी. ज्यांचं उंच जीवन असेल, उंच परमार्थ असेल, आपल्या सामान्य माणसांना त्या गोष्टीच्या नादी लागू नाही. म्हणले तसं नका करू, आता सगळं सामान घरी घेऊन या. उद्या सकाळी आपल्याला 3च्या अगोदर आपलं सर्व सामान गाडीत टाकायचंय आणि हे गोकुळ सोडून आपल्याला निघून जायचं. आपल्याला ह्या गोकुळात राहायचं नाही. आता ती ऐकणारी होती. त्यानं सगळं साहित्य भरलं, ते काय म्हणतात ते मोते हे ते गोणा गिना सगळं 2 वाजल्यापासून सामान भरलं आणि कंप्लीट 4 वाजता गाडी निघणार गावातून. 4 वाजता कंप्लीट. पण ती गाडी पेंध्याच्या आणि सुदाम्याच्या दारून जाणारी होती. बैलगाडीचे घुंगर वाजू लागले, खडखड वाजू लागले. म्हणून पेंध्या उठला आणि पाहू लागला. म्हणले ही गवळण चालली कुठं आणि एवढ्या टायमात चालली कशी. ते तेवढ्या टायमात इकून गाडी गेली आणि इकून पळत कन्हैयाच्या घरी गेला. आवाज दिला, कन्हैया 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 कन्हैया. हे गडबडीने उठलं, बाहेर आलं. म्हणले काय? म्हणले आपल्या गावातली एक गवळण बैलगाडी, लेकरं बाळ बकरं हे कुत्रे हे सगळे घेऊन आपलं गाव सोडून चालले. म्हणले कोण्या दिशेनं चालले? म्हणले पूर्व दिशेला ती निघालेली आहे. कृष्ण परमात्म्याच्या ध्यानात आलं. ती योग्याचा योगी होता. योग्याच्या ध्यानी ध्याता ना तुडती. त्याला सगळं कळत होतं. तो योगी होता, महात्मा होता, तो देव होता. त्यानं दृष्टी लावली. म्हणले हो, ह्या गोपिकांना पैन टाकलेली होती आणि ही गोकुळ सोडून आता जाणार आहे. म्हणून पेंध्याला सांगितलं. म्हणजे तुम्ही आता घरी जा. सुदाम्या आणि पेंध्या, वरद्या, वाकड्या सगळे घरी जा. तुम्ही कोणीच येऊ नका. हे मागून गेले. जात असताना गाव सोडून गाडी 1 किलोमीटर अंतरावर गेली. गेल्याबरोबर दिवसाच्या आत बाईला तहान लागली. तहान कळतील तुम्हाला? हां, नळडं कोरडं होऊ लागलं, तहान लागली आणि सांगायला सुरुवात केली. म्हणले कारभारी, म्हणले काय लयच नळडं त्रास देऊन राहिले. म्हणले तुम्ही पाण्याची व्यवस्था करा कुठं तरी. म्हणे चंडाळणी बकीट सगळ्याच्या बुडात खाली दाबलेली. मी आता ती बकीट काढून पाणी आणायला नाही तर कुठं पाणी आहे, पाण्याचा मेळ नाही. म्हणे काही करा. गाडी थांबवली, पसारा बाजूला काढला, बकीट काढली, दोर काढला आणि पुढं पाहिलं ते एक भांबट होतं. दोरी खाली सोडली. जशी दोरी खाली सोडली तसं हातभर पुन्हा पाणी खाली गेलं. पुन्हा खाली उतरला, पुन्हा दोरी खाली सोडली, पुन्हा खाली जरसं पाणी गेलं. मग नेमकाच खाली गेला आणि दोरी खाली सोडली, बकीट भरली आणि हातात बकीट घेणार तेवढ्याच टायमामध्ये दुसऱ्या बाबानंच हे इकडं बकीट काढायला गेले. ह्या कृष्ण कन्हैयानं रूप बदललं. त्यांचं रूप घेतलं गवळ्याचं. जसाची तसाच. डोळा भुरका झालेला होता, त्याचा डोळा भुरका. तांबाखू खात होता म्हणून खिशाला तांबाखूचा डाग होता. पाठीवर जरसं शर्ट फाटील होतं म्हणून पाठीवर शर्ट फाटील. जसा ती तसा. बाईला पाणी दिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर पसारा बांधला आणि धुरीवर बसला आणि गाडी पुन्हाही सुद्धा गोकुळाच्या वाटाकडे कलवली. चालली गोकुळाकडे गाडी. हे खरे जे होते बाबा हे मागून धावत आले. कोण आहे कोणा गाडी चालवली? पुढे झाले. म्हणले माझ्या बायकोला पळून चालवलं. त्यानं धरलं आणि याला खाली वळलं. दोईचे भांडणं सुरू झाले. म्हणले माझी बायको नेतो. त्यानं सांगितलं. म्हणले बाबा मी कोणाच्या बायकाने
नाही म्हणा, गाडी कोणा चालवली होती? मी कशाला गाडी चालू म्हणे. तो तिसरा कोणीतरी गाडीवर त्यानं गाडी चालवली. तिसरा तयार झाला, पुन्हा निघली गाडी गोकुळाकडे. गोकुळाकडे गाडी निघली, तिसरा तयार झाला. हे दोन पाठीमाग आणि एक धुरीवर झाले 3. म्हणले आता भांडणं करण्यात काही माझ्या नाही. नंदराजाला ओळखता का? म्हणले हो. म्हणले नंदराजा जे म्हणन त्याची ही बायको आणि त्याची ही गाडी. निघली गाडी गोकुळाकडे, गेली नंदराजाच्या वाड्यावर. नंदराजाला आवाज दिला, नंदराजा बाहेर या. नंदराजा जोत्यावर बसले. तिघ म्हणू लागली ही बायकून गाडी माझी आहे. तो नंदराजा होता. त्यानं नुसतं बघितलं, बघितल्याबरोबर म्हणले हे कन्हैयाचा खेळ आहे. हे दुसरं खेळतो तेनेच खेळावा. हा खेळ फक्त त्याला खेळता येतो, दुसरा कोणाला खेळता येत नाही. हे दोघं म्हणू लागले नंदराजा न्याय व्यवस्थित द्या. नंदराजाच्या दारी बुरुज होता उंच. हे दोघं जे डुप्लिकेट होते यानं सांगितलं, म्हणले नंदराजा तुमच्या दारी बुरुज आहे, ह्या बुरुजावर वरही जाऊन उडी मारून जो जिवंत राहील ही बायको आणि गाडी त्याची. जो खरा होता त्यानं टोंगळे जागीच टेकून दिले आणि जागीच बसला. म्हणे बाबा यायला म्हणा ही बायको घे आणि गाडीही सुद्धा घे. हे दोघं पळत गेले. हे खरा होता इथंच बसेल होता. नंदराजानं सांगितलं, म्हणले बाबा गोकुळ सोडून का चालला? गोकुळ सोडून जाण्याचं काय कारण? तुला काही त्रास आहे का? मग बाईनं सांगितलं, म्हणले तुमचाच मुलगा त्रास देतो. म्हणले आता त्रास देणार नाही. हे बैल गाडी आणि बायको घरी घेऊन जाय आणि सुखानं संसार करावा, सुखी करावा संसार. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. परमार्थ करायचा, भगवत भक्ती करायची, गोपाल कृष्णाचं नाव घ्यायचं आणि नामचिंतन करत करता 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 आनंद भोगायचा. विठोबा रखुमा अति आनंदाचं सुख होतं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, केले देवे सुंदर प्रकारचा खेळ सुरू होता. मया यशोदेना सांगितलं कन्हैया तू आता इथे राहायच्या लायकीचा राहिला नाही. गाई गोपाळ यमुनीच्या तटी पानिया मिळून जाती जगदेठी. तू आता इथे राहू नको. तू आता तुला शाळेत टाकणार. मग गाईला घेऊन गोपाळ कुठे निघाले? गाई गोपाळ सोंगडे वना निघाले आणि आनंदाना तिथं हुतू तू हमाऱ्या चेंडू फळी खेळ खेळू लागले. खेळ मांडेला वाळवंटी भाई नाचती वैष्णव भाई रे. आनंदानं नाचू लागले आणि खेळ खेळू लागले. त्याच्यातला ते एक सौंगड्या म्हणू लागला, खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. म्हणले आता भरपूर खेळलो, आता खेळणं बंद करायचं. एकदा प्रेमानं सर्वजण बंद भजन करा. भजन झाल्याच्या नंतर काल्याचा अभंग घेऊ. आपण कालाच आतापर्यंत सांगितला नाही. फक्त तुम्हाला मी गोकुळात काय सुख आहे एवढं सांगितलं. योग जर आल्याच्या नंतर पुन्हा काला सांगू. ज्ञानेश्वर माऊली सर्वांना एकदा प्रेमानं भजन करायचंय आणि भजन करत असताना समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं भजन करायचंय आणि गोपाल काला गोड झाला एवढं सगळ्यांना भजन करायचं. प्रेमानं मोठ्यानं टाळे वाजवायचे. सर्वांना वरी हात करून भजन करायचे. गण गण गणात गण गण गणात
भाग्यम नंद गोप वर्जो कसमे निमित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. संतांना विचारायला सुरुवात केली. म्हणले महाराज तुम्ही काला केला, पण काल्याचे अधिकारी कोण कोण आहे हा प्रश्न केला या श्लोकामध्ये. अहो भाग्यम नंद गोप व्रजो कसमे निमित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम असा प्रश्न केल्याबरोबर महात्म्यानं उत्तर दिलं. म्हणले बाबा अधिकारी कोण आहे तुम्हाला सांगू. म्हणले हो. सुरुवात केली त्यांना अधिकाऱ्याची. कोण अधिकारी. म्हणले इथं झाडझूड कोण करत होतं. म्हणले करत होते. म्हणले पहिल्या क्रमांकाचे अधिकारी. भांडे कोण घासत होते. म्हणले घासत होते. म्हणले दुसऱ्या क्रमांकाचे ते अधिकारी. म्हणले पुन्हा दुसरी सेवा कोण करत होते. म्हणले तिसऱ्या क्रमांकाचे ते अधिकारी. म्हणले पुढची सेवा कोण करत होते. म्हणले त्या क्रमांकाचे ते अधिकारी. मग आता एवढे अधिकारी सर्व काल्याचे. म्हणून आता एकदा काला म्हणजे काय हे सांगतो दोन शब्दात आणि कार्यक्रमाला पूर्ण आहे. राम काला याचा अर्थ असा आहे तू नरदी आला काला. कळतं ना. काला याचा अर्थ तू नरदेहाला काला. भांडण करण्याकरताना आला का एका पार्ट्याच्या दोन पार्ट्या करण्याकरताना आला का लोकांचे धुरे फोडण्याकरताना आला का लोकांचं वाईट करण्याकरताना आला का कोणाची सून नांदत असन तिला नांदू द्यायचं नाही हे करण्याकरताना आला. तू आला कशासाठी. काल्याचा पहिला अर्थ येऊ आहे. तू आला कशासाठी. नेमकं काय करून राहिला. म्हणले मी आतापर्यंत 2-4 सोयरिकी मोडल्या राजा. तशा सोयरिकी मोडू नको. हा तुला सुंदर प्रकारचा नरदेह प्राप्त झालाय. पुन्हा तुला हा नरदेह मिळणार नाही. नरदेह पुन्हा तुला हा मिळणार नाही. आणि काही वाईट करण्याची तुझ्यात लक्षणं असेल ते लक्षणं सोडून दे. साधू कशा करताना येत असतो. भटकलेल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम साधू करत असतो. आणि साधू जर समाजाला जर तोडत असतील तर त्याला साधू कोण म्हणणार. कोण म्हणून साधू बाबा त्याला नाही. म्हणून तू नरदेहाला आल्याला. मग नरदेहाला आल्याल्या जीवांना परमार्थाचं रूप लावायला पाहिजे. लावलेल्या रोपाचा शेंडा खोडायला नाही पाहिजे. लुवलशे रूप लाविविली द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी. याचं नाव आहे काला. याचं नाव काय आहे काला. आणि हे जर आपल्या लक्षात जर येत असेल तर आपण काल्याचे अधिकारी आता झालो. काला जास्त टाइम ऐकायचं काम पडत नाही. इमानदार साधू आणि सत्य महात्मा जर आपल्या एकदा जीवनात आला तर आपल्या जीवनाचं उद्धार होतं. एका वाट मार्यानं श्री रामचंद्र प्रभू येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं वाल्यानं. बरोबर आहे ना. पण एकदाच संत भेटले नारद महर्षी. किती वेळेस भेटले. फक्त एकदाच भेटले. एकदा भेटलेल्या संताच्या फलश्रुतीतून श्रीमद रामायण हे हा ग्रंथ तयार झाला. म्हणून साधूंना समाजाला जोडायला पाहिजे. साधूंना समाजाला एकत्र आणायला पाहिजे. आणि समाजाच्या मुखातून प्रभू नामचिंतन करून घ्यायला पाहिजे. याचं नाव आहे साधू. हा माझ्या ह्या शब्दाचं तुम्हाला जर वाईट वाटलं असेल, तुम्हाला जर दुःख झाला असेल तर मला हा शब्द पुन्हा परत द्या. तुम्ही तुमच्याजवळ ठेवू नका. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुमच्याजवळ ठेवा. आणि जे तुम्हाला योग्य वाटत नसेल ते मला परत द्या. पण काल्याचा अर्थ फक्त एवढाच होतो. काल्याचं कीर्तन करणे ह्याचा काल्याचा अर्थ नाही. काल्याचा अर्थ फक्त एवढा. तू आला का. नरदेहाला आला का येड्या. आणि करतो काय. नरदेहाला आल्याल्या जीवांना फक्त नामचिंतन करायचं. आपण राहणार किती दिवस आता. मी अभिमान केला. मी समजा अभिमान केला आणि तुमचं सगळ्याचं वाटोळ करण्याचे प्रयत्न केले. मी स्वतंत्र. सगळ्याचं वाटोळ करण्याचे प्रयत्न केले. मी स्वतंत्र. समजा मला वाटावं सगळं तुम्ही मरायला पाहिजे. माझ्या मनात आलं समजा उदाहरणार्थ. मी तर म्हणणारच नाही तसं. पण आता मी तुम्हाला मारण्यासाठी किती दिवस राहणार. किती वर्ष. 19 वर्ष. 19 वर्ष ही सुद्धा नाही. क्षणभंगोर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आचा. काही न चले मग गळा पडेन फासा. पुढे थोर हुशार आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी. किती आयुष्य माझं. किती आयुष्य. अरे माझंही सुद्धा तुमचंही सुद्धा येड्या हो. एका क्षणाचं नाही. मरायला किती टाइम लागतो.
हक्कन केलं का मनुष्य मरून जातो. माणूस म्हणतो आत्ताच होता आणि गेला. काल्याचा फक्त एवढाच अर्थ सज्जनांनो, नरदेहाला आलेल्या जीवानं एकूण एकाशी प्रेमानं वागा आणि प्रेमानं जगा. एकूण एकाला सुख देण्याचे प्रयत्न करा. फक्त काल्याचा अभंग करू. कार्यक्रमाला पूर्ण विराम. कंठी धरेला कृष्ण अवघाजने प्रकाश, अवघाजने प्रकाश, आवा खोलिया ब्रह्मादिका, वा खोलिया ब्रह्मादिका,
ग्रामस्थ भगवत भक्तांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. सुंदर प्रकारचं निवेदन, टाळकरी गायक वादक मंडळी, तुम्ही श्रुती सज्जन मायबाप, उत्तम प्रकारचे शांत बसले. कंप्लीट 2 घंट्यापासून मी बोलतो. किती झाले? 2 घंटे. तुमच्या ध्यानात नसेल किती टाइम झाला म्हणून, पण कंप्लीट कंप्लीट 2 घंटे झाले. 2 घंट्यापासून मी बोलतो आणि अर्धा घंटा यायचा, म्हणजे असे 2.5 घंटे काल्याचे कीर्तन झालं. आणि अजूनही तुम्ही म्हणले मला संध्याकाळ सांगायचं, तरीही सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो, पण आता सांगायचं नाही. सज्जनांनो, फक्त एकदा गोपाल कृष्णाचं सगळ्याच्यानं भजन करायचं. गोपाळ काला गोड झाला गोपाळाने, गोपाळ काला गोड झाला, गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने गोड केला, गोपाळ काला, गोपाळाने गोड केला, गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने, हा गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने, गोपाळ काला गोड झाला, गोपाळाने, हो गोपाल काला गोड झाला, गोपालाने गोड केला. सत्याची फलश्रुती. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.